राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. एकत्र येणार, मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र येणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार म्हणून एकत्र येणार, महाराष्ट्र गुजरातला जोडला जाणार त्याच्या विरोधात आम्ही एकत्र येणार, अशी अवई बरेच दिवस झाले उठत आहे. 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे दोन भाऊ यांची मन जुळलीत का नाही माहीत नाही, पण 165 दिवसांनी आज त्यांनी आम्ही एकत्र आलेलो आहोत ही घोषणा केली. म्हणजे आजच्या मुहूर्तावर भर दुपारी 1 वाजता यांच्या एकत्र येण्याची सुपारी फुटली. याला ग्रामीण भाषेत एखादी गोष्ट ठरली, एखादं लग्न ठरलं, एखादं मंगल कार्य ठरलं की तो मुलीचा मामा 5 सुपाऱ्या एकावर एक ठेवून एका बुक्कीनं फोडत असतो. आज स्टेजवर मामा सुद्धा हजर होते. म्हणजे हे कार्य आता पक्क झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अद्यापही हे कशासाठी एकत्र आलेले आहेत हे जाहीर झालेलं नाही. पत्रकार, प्रसार माध्यम, महाराष्ट्रातली जनता कानाचा द्रोण करून ही ऐकायला होती की हे दोघं सांगतील की उबाटा गटाने महानगरपालिका मुंबईच्या एवढ्या जागा लढवायचं ठरवलंय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एवढ्या जागा लढायचं ठरवलंय. ही घोषणा यांनी केली नाही. पण एका गोष्टीचं मात्र मी राजसाहेबांचं कौतुक करेन की त्यांनी आम्ही एकत्र आलोत ही घोषणा करताना मात्र ती जाहीरपणे केली. नसता बंद खोलीत काही केलं असतं तर ते किती विपरीत होतं त्याचा अनुभव खुद्द या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सगळे माहीत आहे. कारण उद्धवजी बंद खोलीत जे बोलतात ते बाहेर येऊन मान्य करत नाहीत आणि जे बाहेर बोलतात ते बंद खोलीत घडलेलंच नसतं. राज ठाकरेंनं मात्र ती दक्षता घेतली आहे. पण हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? बाकी मुंबई सोडून बाकीच्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते हळूहळू दुसऱ्या पक्षात जायला सुरुवात झाली. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मनसे जवळपास संपली आहे. असलेल्या कार्यालयाला कुलूप लावून शेजारच्या पानटपरीवर किल्ली ठेवून शेवटचा शहराध्यक्ष निघून गेला. का तर या दोन भावाचा जीव हा फक्त त्या गोल्डन ट्रँगलमध्येच अडकलेला आहे. त्याच्यामुळं बाकीच्या महानगरपालिकेत ते लक्ष देणार नाही हे जवळपास सिद्ध झालं. त्यांनी जवळपास नगरपालिका तशा वाऱ्यावर सोडल्या होत्या. मग कार्यकर्त्यांना करायचं काय? आणि हे जे मुंबई महानगरपालिकेत एकत्र आलेले आहेत ते मराठी माणसाच्या हिताच्या आडून स्वतःचं हित साधण्यासाठी एकत्र आलेले आहेत. हे मराठी माणसाचा बागुलबा पुढे उभा करतात. मला सांगा, ज्या मराठी माणसाच्या, ज्या हिंदू माणसाच्या घरावर 86च्या दंगलीमध्ये रशीद मामून हल्ले केले ते रशीद मामू उबाटा गटात आहेत. राज ठाकरे साहेब, तुमची उबाटा गटाशी युती झालेली आहे. तुम्ही काय रशीद मामूच्या प्रचाराला छत्रपती संभाजीनगरला येणार आहात का? तो 86च्या दंगलीचा गुन्हेगार आहे. मला सांगा, तुम्ही हिंदुत्वाचा वारसा सांगता, कडवट हिंदुत्वाचा वारसा सांगता, तुम्हाला हे मान्य होणार आहे का? उद्धव ठाकरेंची मुसलमानाविषयी असलेली मतं तुम्हाला मान्य आहेत का? वक्फ बोर्डाविषयी असलेली मतं मान्य आहेत का? तामिळनाडमधल्या न्यायाधीशाविरुद्ध महाअभियोग चालवावा म्हणून उद्धव ठाकरेच्या खासदारांनी सही केली हे तुम्हाला मान्य आहे का? नाही तर तुम्ही जाहीर करा की मी हिंदुत्वापासून दूर गेलेलो आहे. मग मराठी माणूस हिंदू नाही का? उद्या त्या मराठी माणसाचं रक्षण कोण करेल? असे खूप प्रश्न आहेत. आत्ता तर ही सुरुवात आहे.
हळूहळू तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही ज्या कारणासाठी वेगळे झालात त्या कारणाचं आज काय अस्तित्व आहे. मुंबईमध्ये कोण मोठा भाऊ आहे, कोण लहान भाऊ आहे. जाहीररित्या तुम्ही वर्षातून एकदा शिवतीर्थावर एकमेकाचे कपडे फाडले, त्याबद्दल तुम्हाला लोकांना उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही जाहीर सभेमध्ये मुंबईमध्ये कोणते ठेकेदार आहेत, रस्त्यावर किती खड्डे पडलेत, मिठी नदीचा गाळ कुठं काढला, या सगळ्या गोष्टीचे प्रश्न उपस्थित केलते, त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आज ते प्रश्न संपलेत का? ते प्रश्न तिथंच आहेत. पण तुम्ही मात्र बदलला आहात हे मराठी माणसाला ओळखून आलेलं आहे. आणि मराठी माणसाच्या हक्काचा ठेका एकट्या ठाकरे बंधूकडे नाही, खूप मराठी माणसाच्या हक्कासाठी झगडणारी लोक या महाराष्ट्रात आहेत. फक्त मुंबईची 50,000ची तिजोरी तुमच्या डोळ्यासमोर आहे, म्हणूनही तुम्ही एकमेकाच्या गळ्यात गळे घातलेले आहेत. हे मनोमिलन सत्तेसाठी आहे, हे मनोमिलन सत्तेमधून मिळणाऱ्या फायद्यासाठी आहे. हे मनोमिलन महाराष्ट्राच्या हिताचं नाही, मराठी माणसाच्या हिताचं नाही. हे कटू सत्य आहे. फक्त हे बोलण्याचं धाडस कुणी करत नाही, ते मी आज धाडस केलेलं आहे. मला असं वाटतं की या युतीकडं एक फार मोठी घटना म्हणून पाहण्याचं काहीच कारण नाही. दोन भाऊ निवडणुकीच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. उद्या निवडणूक झाल्यावर हे एकत्र राहतील का याची खात्री ते दोघंही देऊ शकत नाहीत. म्हणून मी याकडं फक्त एवढंच पाहतो आणि आमच्या ग्रामीण भाषेसारखं एकच म्हणतो, भर दुपारी फुटली सुपारी.